संयुक्त मुलाकात के बाद शिवसेना उद्धव गुट के सांसद संजय राउत ने भारतीय जनता पार्टी और देवेंद्र फडणवीस पर जोरदार निशाना साधा है। संजय राउत ने कहा कि आज बीजेपी का पूरा राजनीतिक ढांचा प्रधानमंत्री मोदी की उंगली पर टिका हुआ है और ये कभी भी ढह सकता है। देवेंद्र फडणवीस के ब्रांड ठाकरे बयान पर पलटवार करते हुए संजय राउत ने कहा कि शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे महाराष्ट्र और देश की राजनीति की स्थायी ब्रांड है, जैसे महात्मा गांधी और सरदार पटेल। साथ ही उन्होंने सवाल उठाया है कि कल मोदी नहीं रहेंगे तब बीजेपी किस ब्रांड के सहारे चलेगी। वहीं कल्याण डोंबिवली की निर्विरोध चुनाव प्रक्रिया पर संजय राउत ने इसे पैसे और दबाव का खेल बताया है। साथ ही शिंदे गुट के नेताओं पर एक दिन की खबर पाने का आरोप भी लगाया है। मोठी प्रसिद्धी मिळाली, ऐतिहासिक मुलाखत आहे, पहिल्यांदाच दोघे एकत्र दोन धुरंधर एकत्र आल्याचं म्हटलंय। पण मी त्यांना त्याचा धुरंधर हा उल्लेख केलाच आहे। त्यात राज ठाकरे असं म्हणत आहेत की ही बसवलेली माणसं आहेत आणि यांचा मोदींवर सगळा डोलारा आहे, तो कोसळला तर मग पुढे काही नाही यांच्याकडे। मग त्यात ते राज ठाकरे चुकीचं काय बोलले? हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा, हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे। स्वतः मोदी डगमगलेले आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले, मोदी डचमळत आहेत। त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे। अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणतायत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते। कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही। तसं नसतं, जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेसबरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली। राऊतसाहेब, ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे, पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे, जो या निवडणुकीत सतत उल्लेख होता, ब्रँड ठाकरे, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू। ठीक आहे, फडणवीस म्हणतात त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही। प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादाने। त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत। तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय। आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय, मग जेव्हा मोदी नसतील, अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा। शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते, जसे महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते। अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये, फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही। ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात, ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं, त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा, हे आश्चर्य आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई।